आज आपण क्वालिटी कंट्रोल पार्ट 1 विषयी माहिती घेणार आहोत. क्वालिटी म्हणजे गुणवत्तेची व्याख्या उत्पादनाच्या विविध वैशिष्ट्यांचे किंवा गुणधर्मांचे समायोजन म्हणून केली जाऊ शकते. त्यामुळे ते उत्पादन वापरण्यायोग्य होते आणि ग्राहकांना समाधान मिळते. क्वालिटी कंट्रोल गुणवत्तेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑपरेशनला तंत्र आणि क्रियाकलापांना गुणवत्ता नियंत्रण म्हणतात. गुणवत्ता नियंत्रणाचा उद्देश, महत्त्व आणि फायदे. गुणवत्ता नियंत्रण उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी वापरले जाते. गुणवत्ता नियंत्रण अप्रत्यक्षपणे उत्पादन वाढवण्यासाठी वापरले जाते. उत्पादनाची गुणवत्ता खराब असल्यास मग ते सुधारात्मक पायऱ्या लागू करताना उत्पादन प्रक्रियेवर देखील परिणाम करेल. 3. गुणवत्ता नियंत्रण उत्पादनाच्या गुणवत्तेला प्रभावी करते. जे वैशिष्ट्यामध्ये ऑर्डर मिळवण्यासाठी मदत करते. गुणवत्ता नियंत्रण ग्राहकाला पात्र उत्पादन देऊन समाधान देण्यासाठी वापरले जाते. गुणवत्ता नियंत्रण उत्पादनाचा नफा आणि मागणी वाढवण्यासाठी ते परिपूर्णतेसह बनवून वापरले जाते. इन्स्पेक्शन म्हणजेच तपासणी, परीक्षण, चाचणी, उत्पादन किंवा सेवेची एक किंवा अधिक वैशिष्ट्ये मोजणे आणि अनुरूपता निश्चित करण्यासाठी निर्दिष्ट आवश्यकतेसह त्याची तुलना करणे यासारखे क्रियाकलापांना तपासणी म्हणून ओळखले जाते. नीड अँड प्लॅन ऑफ इन्स्पेक्शन म्हणजे तपासणीची गरज आणि योजना. गुणवत्ता नियंत्रित करण्यासाठी तपासणी वापरली जाते. तपासणी योजनांचा अर्थ असा आहे की काही विशिष्ट उत्पादन वस्त्रांसाठी कोणत्या पद्धतीने तपासणी करणार आहे. टाइप्स ऑफ इन्स्पेक्शन. गारमेंट इंडस्ट्रीमध्ये गारमेंट इन्स्पेक्शनचे 3 प्रकार आहेत. एक, रॉ मटेरियल इन्स्पेक्शन और फॅब्रिक इन्स्पेक्शन. 2, इन प्रोसेस इन्स्पेक्शन और स्टेज इन्स्पेक्शन. आणि 3, फायनल इन्स्पेक्शन. रॉ मटेरियल इन्स्पेक्शन त्याला फॅब्रिक क्वालिटी कंट्रोल FQC असे म्हटले जाते. फॅब्रिक गुणवत्ता नियंत्रणाचे महत्त्व. 1. कच्चा माल म्हणून फॅब्रिकमध्ये दोष आणि दोष आढळल्यास त्याचा एकूण उत्पादनावर होणारा परिणाम. 2. सदोष फॅब्रिक बहुतेक नाकारलेल्या कपड्यांकडे नेतो आणि त्यामुळे ऑर्डर नाकारली जाते. 3. दोषपूर्ण फॅब्रिक दोष उत्पादन आणि गुणवत्तेवर परिणाम करतात ज्यामुळे उत्पादनासाठी अधिक वेळ लागतो. 4. दोषपूर्ण कपडा कापण्यापूर्वी पॅकिंग पर्यंत सर्व प्रक्रियेवर परिणाम करतात. 5. भविष्यातील ऑर्डर फॅब्रिकच्या अधिक दोषांमुळे खराब होईल. फॅब्रिक तपासणी. गारमेंट इंडस्ट्रीमध्ये फॅब्रिक तपासणीद्वारे प्राप्त झालेल्या फॅब्रिक गुणवत्ता शोधली जाते. 2. त्यासाठी ते फॅब्रिक तपासणीसाठी फॅब्रिक तपासणी मशीन वापरले जाते. 4 पॉइंट सिस्टीम. या सिस्टीममध्ये कपड्याच्या लांबीमध्ये जे काही दोष असतात ते त्यास पॉइंट दिले जातात. त्या दोष कशा पद्धती आहे त्याच्यावर ते पॉइंट्स अवलंबून असतात. 3 इंचापेक्षा जास्त डिफेक्ट असेल तर त्याला 1 पॉइंट दिला जातो. 3 ते 6 इंचापर्यंत डिफेक्ट असेल तर त्याला 2 पॉइंट दिले जातात. 6 ते 9 इंचापर्यंत डिफेक्ट असेल तर त्याला 3 पॉइंट दिले जातात आणि 9 इंचापेक्षा जास्त डिफेक्ट असेल तर त्याला 4 पॉइंट्स दिले जातात. होल आणि ओपनिंग. 1 इंचापर्यंतचं जर होल असेल तर त्याला 2 पॉइंट्स दिले जातात आणि त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला 4 पॉइंट दिले जातात. येथे एकूण दोष 100 चौरस यार्ड मध्ये मोजले जातात. सर्वसाधारणपणे फॅब्रिकच्या रोलमध्ये प्रति
100 चौरस यार्ड मध्ये जर 40 पेक्षा जास्त पॉइंट असतील तर तो कपडा नाकारला जातो. कपडा या सिस्टीम मध्ये कपडा चेक केला जातो आणि त्याला पास किंवा रिजेक्ट केलं जातं. जास्त करून या सिस्टीमचा वापर गारमेंट इंडस्ट्रीमध्ये केला जातो. विणलेल्या कपड्यांसाठी देखील या सिस्टीमचा वापर केला जातो. कॉमन फॅब्रिक डिफेक्ट यात पहिलं आहे वेप्ट बार, दुसरा आहे वेप्ट क्रॅक, तिसरा आहे थिक अँड थिन प्लेस, वेप्ट लूप, बॉक्स मार्क, मिसिंग एंड, फ्लॉट, ब्रोकन पिक, डबल पिक, लॅशिंग इन आणि टॅम्पलेट मार्क हे फॅब्रिक मधील काही दोष आहेत.